It's live now, ma'am. Okay. नमस्कार। या तो तू युद्ध में बलिदान देकर स्वर्ग को प्राप्त करेगा अथवा विजयश्री प्राप्त कर पृथ्वी पर राज भोगेगा। गीतेतील या अर्थाच्या श्लोकाप्रमाणेच भारतीय जवानांनी 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तानी सैनिकांना अक्षरशः पिटाळून लावत ऑपरेशन विजय खऱ्या अर्थाने सैनिकांच्या शौर्याने मिळवला। जे सैनिक धरातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आपण 26 जुलै रोजी विजय दिवस साजरा करतो। आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या शाळेतर्फे साजरा केला जाणारा विजय दिनाच्या शौर्य गाथा या कार्यक्रमामध्ये मी हवालदार गजानन माळी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती स्तवनाने करणार आहोत। आपल्या प्रशालेची कॅडेट इरा खाडीलकर हिला मी विनंती करतो की तिने सरस्वती स्तवन करावे व बाकीच्यांनी आपले हात जोडावेत। इरा। गुड मॉर्निंग सर। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। थँक यू सर। धन्यवाद इरा। मी सौ सावित्री पाटील मॅडमला विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। नमस्कार। कारगिल युद्ध हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय। अनेक युद्धातील प्रसंग साक्षात समोर उभा करणारे, प्रत्यक्ष अनुभव विशद करणारे, सर्व प्रकारच्या माध्यमातून भारताची अंतर्गत व बाह्य सुरक्षा याविषयी भाषणाद्वारे व लेखनाद्वारे जागृती करण्याचा वसा घेतलेले असे व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत। आजचे वक्ते ब्रिगेडियर हेमंत महाजन वायएसएम रिटायर्ड यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे। त्यांचे बालपण विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावी गेले। नियमित वाचन, नातेवाईकांची सैन्य दलातील पार्श्वभूमी व सेल्फ अवेअरनेस यामुळे सैन्य दलाविषयी त्यांना आवड निर्माण झाली। ते डिफेन्स स्टडीज मध्ये MSc MPhil आहेत। 1973 ते 1975 ही 2 वर्षे इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथे त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केले। 15 जून 1975 ला 7 मराठा लाईट इन्फंट्री या आर्मी युनिटमध्ये ते कार्यान्वित झाले। जम्मू काश्मीर, पंजाब, नॉर्थ ईस्ट अशा वेगवेगळ्या भागात दहशतवाद विरोधी ऑपरेशन्स मध्ये ते कार्यरत होते। त्यांच्याच 7 मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे ते कमांडिंग ऑफिसर देखील होते। सीमेवर घुसखोरी थांबविणे, पाकिस्तानमधून येणारे दहशतवादी थांबविणे हे या युनिटचे काम होते। या युनिटला 18 शौर्य पुरस्कार व युनिट सायटेशन देखील मिळाले। ऑपरेशन पराक्रम मध्ये त्यांनी घेतलेले अविरत कष्ट, त्यांचा सक्रिय सहभाग यामुळे आर्मी कमांडर्स कमेंडेशन अवॉर्ड प्राप्त झाले। फेब्रुवारी 2006 मध्ये आर्मी वॉर कॉलेज मो येथे डिरेक्टिंग स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती देखील झाली। या कॉलेजमधील हाय कमांड कोर्स मध्ये 25 वर्षे सर्व्हिस झालेल्या कर्नलच्या हुद्द्यावर टॉपमोस्ट 70 अधिकाऱ्यांना युद्धातील प्रगत डावपेच शिकवले जातात। त्यांना प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य देखील सरांनी केलेले आहे। सर्व्हिसमध्ये असताना सरांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सेंट्रल कमांड यांचे कमेंडेशन कार्ड मिळाले आहे। तसेच त्यांच्या सैन्य दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सरांना युद्ध सेवा मेडलनेही पुरस्कृत करण्यात आले आहे। याशिवाय सरांचे
तरुण भारत, सामना, पुढारी अशा अनेक वृत्तपत्र आणि नियतकालिकांमध्ये नियमितपणे लेख प्रसिद्ध होतात. ठिकठिकाणी व्याख्यानेही होत असतात. गुगलवर ब्रिगेडियर हेमंत महाजन असे नाव जरी टाईप केले तरी त्यांचे लेख, व्हिडिओज, चर्चासत्रे उपलब्ध होतात. फेसबुकवर व्याख्यानमाला आहे. नॅशनल सिक्युरिटीवर युट्यूब चॅनल व ब्लॉग देखील आहे. त्यांचे 20 लाखांच्या वर व्ह्युअर्स आहेत. आपण सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी म्हणून त्यांच्या फेसबुक पेज व युट्यूब चॅनलला फॉलो करून भारताची सुरक्षा याविषयीचे आपले नॉलेज अपडेट ठेवावे. रिटायरमेंट नंतर त्यांनी अभ्यासपूर्ण विचार प्रवर्तक पुस्तके लिहिली आहेत. नक्षलवादाचे आव्हान, चीनचे भारताशी छुपे युद्ध, आव्हान चिनी ड्रॅगनचे, प्रॉक्सी वॉर इन जम्मू काश्मीर इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. अशा खंबीर व्यक्तिमत्वाचे पुनश्च स्वागत. धन्यवाद. हा, मी सुरू करावं का आता? मॅडम माळी सर. हा, एक मिनिट सर, एकच मिनिट. विधाते मॅडम. येस. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर हेमंत महाजन युद्ध सेवा मेडल यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या कॅडेट्स सर्व पालकांना कारगिल युद्धाबद्दल संबोधित करावे. धन्यवाद. सर्वात प्रथम मी कॅप्टन बनसोडे ज्यांनी माझ्याशी सर्वात पहिले संवाद साधला त्यांचा आभारी आहे. नंतर अनंत कुलकर्णी या माझ्याशी अनेक वेळा बोलले आणि त्यांनी अनेक गोष्टी कोऑर्डिनेट केल्या. आणि याच्याशिवाय अर्थात राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेचे जे बाकीचे आपले प्राध्यापक आणि इतर मंडळी, या सगळ्यांचा आभारी आहे की आज आपण मला इथे बोलवलं आणि आपल्या समोर ऑपरेशन विजय किंवा कारगिल युद्ध याविषयी बोलण्याची संधी दिली. माझं या विषयावरती बोलणं सुरू करायच्या आधी मी आपल्याला सांगू इच्छितो की 2009, 10, 11, 12, 13 पर्यंत ज्यावेळेला तिथे वाळिंबे मॅडम होत्या त्यावेळेला आपल्या शाळेशी माझा खूप संबंध यायचा. म्हणजे इनफॅक्ट वर्षातनं 3 ते 4 वेळा तिथे मी आलेलो आहे. आणि त्याच्यातला मला एक दिवस अगदी नक्की आठवतो आहे की त्या दिवशी मी आपल्या शाळेमध्ये आलो होतो एक व्याख्यान देण्याकरता. आणि त्याच दिवशी पुण्यामध्ये जर्मन बेकरीमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला. तर ज्यावेळेला मी प्रवास करत होतो मला सांगण्यात आलं की हा काहीतरी पेट्रोलची आग लागली होती. नंतर मग ते बॉम्ब ब्लास्टचं कळालं आणि मग पूर्ण रात्रभर मी त्या विषयावरती वेगवेगळ्या चॅनल्सवरती बोलत होतो. तर पुन्हा एकदा माझा संबंध प्रस्थापित झाला आहे या शाळेशी मला खरोखर आनंद आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे ऑपरेशन विजय किंवा कारगिल युद्ध. याविषयी मी नक्कीच बोलेन. लक्षात असावं की 26 जुलै 2022ला कारगिल युद्धाला 22 वर्ष पूर्ण होती. आणि कारगिल युद्धाची जी वीरगाथा आहे ती अजून सुद्धा सगळ्यांच्या मनामध्ये अजून सुद्धा जिवंत आहे. कारण हे पहिलं युद्ध होतं की जे कम्प्लिटली टेलिव्हाइज्ड युद्ध होतं. आणि 26 जुलै 1999 साली आपण पाकिस्तानच्या शेवटच्या सैनिकाला आपल्या हद्दीतून मारलं किंवा त्याला हुसकावून बाहेर काढलं. लक्षात असावं की जोपर्यंत काश्मीरची LOC आहे तिथे 780 किलोमीटरच्या सीमेवरती आपले 2 लाख सैनिक हे तैनात आहेत. परंतु कारगिलची जी सीमा आहे ती त्याच्याहून जास्त लांब आहे. तिथे मात्र एक ब्रिगेड म्हणजे फक्त 3,500 ते 4,000 सैनिक हे तैनात होते. आणि हा जो भाग आहे याची उंची जी आहे समुद्रापासून 13,000 फूट ते 18,000 फूट इतकी आहे. 6 महिने इथे बर्फ पडू शकतो. आणि त्याच्यामुळे तिथे अनेक अशी शिखरं होती की ज्यावरती भारतीय सैन्य हे तैनात नव्हतं. आणि नेमकं अशा ठिकाणी पाकिस्ताननी आपली घुसखोरी केली त्यांच्या सैन्याच्या मदतीने. आणि हे युद्ध जवळजवळ 2.5 महिने चाललं आणि अतिशय थंड हवेत चाललं. इथे तंत्रज्ञान किंवा इतर मोठी शस्त्र, रणगाडे असो की मोठ्या तोफा असो, विमानं असो, याचा काहीही फारसा फायदा नव्हता. आणि या युद्ध ज्यावेळेला संपलं त्यावेळेला आपण आपले 543 अधिकारी आणि सैनिक हे गमावलेले होते आणि 1300हून जास्त हे गंभीररित्या जखमी झालेले होते. तर हे युद्ध, या युद्धाची जी वीरगाथा आहे याच्याविषयी आता आपण बोलणार आहोत. आणि मी आता माझं एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन जे आहे ते शेअर करतो आणि त्याच्या मदतीने आपल्याला हे युद्ध कसं झालं हे सांगण्याचा प्रयत्न करतो. मला खात्री आहे की आपण हे प्रेझेंटेशन ठीक पद्धतीने बघू शकाल. आता आपल्याला माझं जे हे आहे प्रेझेंटेशन हे पूर्ण दिसू शकेल. कारगिल वॉर
अ सागा ऑफ ब्लड, गट्स अँड ग्लोरी, म्हणजे शौर्य, धैर्य, वीरता यांची ही गाथा आहे. आणि हे कारगिल युद्ध जे होतं, या युद्धामध्ये जसं मी मगाशी म्हटलं, अणुबॉम्ब, अतिशय मोठी शस्त्र वगैरे याचा काहीही फायदा नव्हता. इथे फक्त म्हणजे शौर्य, धैर्य, नेतृत्व याचा हा सर्वात जास्त मोठा हा फायदा होता. तर आपण या युद्धाविषयी आता बोलणार आहोत आणि त्याकरता आपण आज जे बोलणार आहोत त्याच्याविषयी मी आता थोडक्यात आपल्याला प्रेझेंटेशनच्या मदतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. ड्युटी, ऑनर, करेज म्हणजे कर्तव्यमान साहस, ही जी माझी रेजिमेंट आहे 7 मराठा लाईट इन्फंट्री, हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आणि भारतीय सैन्य आज देशाचे रक्षण करण्याकरता आपल्या प्राणाचं बलिदान देत असतं. आणि हे जे माझं आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते भारतीय सैन्याच्या त्या सैनिकांना सादर समर्पण आहे की ज्यांनी देशाच्या सीमेचं रक्षण करताना आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. तर आपण त्यांच्या शांती करता प्रार्थना करूया. पाकिस्तान आणि भारत ज्याविषयी आपण बोलतो, तर पाकिस्तानशी आपण अनेक युद्ध लढलो. 1947चं युद्ध हे जवळजवळ 1 वर्ष चाललं. त्याच्यानंतरचं जे युद्ध होतं ते 1965चं, ते जवळजवळ 4 आठवडे चाललं. मग 1971चं युद्ध हे 2 आठवडे चाललं. आणि 1999चं जे कारगिलचं युद्ध आहे त्याच्याविषयी आपण बोलणारच आहे. याच्याशिवाय चीनशी आपलं 1962 साली युद्ध झालं. चीनशी नंतर नाथुलामध्ये पुन्हा थोडंसं छोटं युद्ध झालं. मग डुरॉंगची मध्ये झालं. आणि आत्ताच मागच्या वर्षी गलवान मध्ये आपण पुन्हा चीनशी लढलो, जिथे आपण आपले 20 सैनिक गमावले. परंतु 70हून जास्त चीनी सैनिकांना मारण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आणि चीनचं पहिल्या वेळा रक्त हे भारतीय सीमेवरती सांडलं. याच्याशिवाय ऑपरेशन पवन मध्ये आपण गेलो होतो श्रीलंकेमध्ये, जिथे आपण LTT ला म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला. 1,500हून जास्त आपले सैनिक तिथे आपण गमावले. याशिवाय भारतीय सैन्याने जे अनेक छोटी युद्ध होती, गोवाचं लिबरेशन किंवा त्याला म्हणायचं की हैदराबाद मुक्ती संग्राम, यामध्ये सुद्धा भारतीय सैन्याने मोठी भूमिका लढवलेली आहे. सियाचिन ग्लेशियर, याच्याशिवाय दहशतवादी विरोधी अभियान असतं, हे सारखं सुरू असतं. काश्मीरमध्ये असो की ईशान्य भारतामध्ये असो. आणि याच्याशिवाय पंजाबमध्ये सुद्धा भारतीय सैन्य लढलेलं आहे वगैरे. तर हे सगळं याच्याविषयी आपण नक्कीच थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. परंतु सुरुवात करतो मी अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेप्रमाणे की ते त्यावेळेला भारताचे पंतप्रधान होते. ते एक अतिशय असं व्यक्तिमत्व होतं. ते कवी होते. त्यांना आपल्या शेजारच्या राष्ट्रांशी मैत्री करायची होती. आणि त्यांची जी कविता आपल्या समोर आहे, भारत पाक पड़ोसी साथ साथ रहना है, प्यार करे या वार करे दोनों को ही सहना है, जो हम पर गुजरी बच्चों के संग ना होने देंगे, जंग ना होने देंगे, जंग ना होने देंगे. कारगिल युद्धाच्या थोड्याशा आधी अटल बिहारी वाजपेयी हे जाऊन पोहोचले होते लाहोरमध्ये. त्याला लाहोर बस यात्रा असं म्हटलं जातं. आणि तिथे त्यांनी ही कविता म्हटली होती आणि त्यावेळेला त्याला अतिशय प्रसिद्धी मिळाली होती. परंतु ज्या वेळेला अटल बिहारीजी ही कविता सांगत होते, त्याच वेळेला पाकिस्तानी सैन्य हे भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करत होतं. म्हणजे कविता वगैरे ठीक आहे, परंतु पाकिस्तानी सैन्याला, पाकिस्तानला, पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI ला किंवा तिथल्या दहशतवाद्यांना भारताशी मैत्री ही करायची नाही. आणि हे भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध आहे, इट इज अ क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन. आणि हे अजून अनेक वर्ष चालणार आहे. हा कारगिल युद्धाचा एक अतिशय प्रसिद्ध फोटो आहे, ज्याला म्हणतात जे टायगर हिलवरती ज्यावेळेला आपण आपला झेंडा फडकावला त्यावेळेचं आहे. आणि याच्याशिवाय आपण ही युद्धभूमी जी आहे त्याविषयी थोडं समजण्याचा प्रयत्न करू. कारण युद्धभूमी आपल्याला समजायला पाहिजे. युद्धात आपल्या विरुद्ध असलेले शत्रू राष्ट्र त्यांच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. आणि आपले सैनिक जे त्यांच्या विरुद्ध लढले ते कसे लढले याच्याविषयी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करू. ही जी युद्धभूमी होती ही अर्थातच काश्मीरमध्ये होती. काश्मीर विषयी आपण ज्या वेळेला बोलतो तर काश्मीरचा जो आता जो हिरव्यामध्ये जो भाग आहे, हा जो भाग आहे त्याला पाकिस्तानी ऑक्युपाईड जम्मू काश्मीर असं म्हणतात. आणि 1947 साली भारतीय सैन्याने अर्ध्याहून जास्त या भागावरती आपला कब्जा मिळवला होता. तकरीबन आपण मुझफ्फराबाद इतक्या एरियामध्ये पोहोचलो होतो.
आणि हा सगळा भाग जो आहे हा आपल्याकडे होता, परंतु आपण तो देऊन टाकला. आणि कारण काय की त्यावेळेच्या नेतृत्वाला असं वाटलं की आपण पाकिस्तानशी उदारपणे वागून मैत्री करू, परंतु काय तसं काही ते झालं नाही. जो लाल मध्ये भाग जो दाखवलेला आहे, या भागाला अक्साई चीन असं म्हटलं जातं. इथे ते प्रसिद्ध वाक्य आहे आपल्या पूर्व पंतप्रधानांचं की नॉट इवन अ ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज हिअर. इथे लढाई न करता हा भाग 1962च्या आधी चीनला आपण समर्पण केला. आणि आत्ताची जी चीन बरोबरची जी लढाई चालू आहे ती ईस्ट लडाख म्हणजे या भागामध्ये वेगवेगळे भाग आहेत. तिथे डेप्सांग आहे, तिथे हॉट स्प्रिंग आहे, तिथे पँगँगसो तलाव आहे, तिथे गलवान आहे, जिथे सध्या चीन बरोबरचा जो स्टँड ऑफ आहे तो तिथे चाललेला आहे. आणि हा जो मधला भाग आहे हा अर्थातच भारताचा जम्मू आणि काश्मीर आहे. तीन मोठे भाग, एक तर लडाखचा भाग आहे, दुसरं मध्ये जे आहे त्याला काश्मीर खोरं असं म्हणतात. आपल्याकडे जे सैनिकी अधिकारी असतील त्यांना जरूर विचारा की काश्मीर खोरं, आणि मग खालचा जो भाग आहे त्याला जम्मू उधमपूरचा भाग असं म्हटलं जातं. आणि कालच आजच्याच पेपरमध्ये बातमी आली आहे की पाकिस्तानने पाठवलेलं एक ड्रोन म्हणजे विना पायलटचं जे विमान असतं ते विमान आपण काल पाडलं आणि त्याच्यावरती 10 किंवा 15 किलो एवढी स्फोटक पदार्थ लावली होती. आणि आपल्याला आठवत असेल की काही आठवड्यापूर्वीच जम्मूचं जे आपली हवाई पट्टी आहे त्याच्यावरती ड्रोनच्या मदतीने हल्ला करण्यात आला होता, परंतु त्यामध्ये पाकिस्तानला यश मिळालं नाही. तर ही जी भारताची जी सीमा आहे थोडीशी आपल्याला कळायला पाहिजे. ही जी काळामध्ये सीमा आहे त्याला LAC म्हटलं जातं, म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल किंवा सियाचन ग्लेशियर. आणि ही जी खालची जी सीमा आहे याला LOC म्हटलं जातं. ही 778 किलोमीटर एवढी लांब आहे आणि इथे रोजच युद्ध हे सुरू असतं. आणि खालती जम्मूच्या खालती ही जी सीमा तयार होते या सीमेला इंटरनॅशनल बॉर्डर असं म्हटलं जातं. इथे भारतीय सैन्य तैनात नाही, इथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे तैनात आहे. आपण थोडक्यात या भागात असलेले जे मोठे डोंगर आहेत ते बघूया. जे लाल मध्ये दाखवलेले आहेत ते पाकिस्तानचे रस्ते आहेत आणि तिथे गिलगिट आहे, अस्तोर आहे, स्कर्दू आहे, खपालू, अक्साई चीन वगैरे. आणि जे निळामध्ये आहे ते अर्थातच भारताचा भाग आहे. आणि भारताचा द्रास आणि लेहचा जो रस्ता आहे तो आपल्याला इथे खालती हा दिसू शकतो. लेह आपण आणि द्रास हे बघू शकाल. आणि तिथले डोंगर कशी 13 ते 18,000 फूट एवढी उंची, सारखा तिथे बर्फ पडलेला असतो आणि तिथे कोणीही माणूस राहत नाही वगैरे हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि स्कर्दू गाव हे अतिशय महत्वाचं आहे, कारण या गावामध्ये इथून जे पाकिस्तानची जी युद्धाची जी तयारी करण्यात आली ती स्कर्दू पासून करण्यात आली. आणि इथे त्यांची एक हवाई पट्टी आहे जिथून त्यांचं मेंटेनन्स हे होत होतं. या भागामध्ये अनेक हिमनद्या असतात ज्याला इंग्लिशमध्ये ग्लेशियर म्हटलं जातं. त्याच्यातली ही बॉल्टारो जे ग्लेशियर आहे ते आपल्याला इथे दिसते आहे. आणि भारतातल्या ज्या उत्तर भागातल्या ज्या नद्या आहेत बहुतेक सगळ्यांचं उगमस्थान ही ग्लेशियर्स असतात. मग ते सियाचन ग्लेशियर असो की बोल्टारो असो की गंगोत्री असो की इतर असो. आणि याच्यानंतर या भागामध्ये अनेक तलाव निर्माण केले जातात. सखल भागामध्ये पाणी साचतं आणि असाच एक तलाव आहे पँगँगसो लेक, जिथे एक अतिशय मोठी लढाई तिथे लढली गेली होती चीन बरोबर, परंतु तो एक वेगळा विषय आहे. ही अस्तोर व्हॅली म्हणजे अस्तोर नावाचा जो नाला आहे त्याचं हे जे छोटस खोरं आहे इथून त्यांनी घुसखोरी केली होती. ज्या वेळेला बर्फ नसतो त्यावेळेला हा भाग कसा दिसतो आपण बघू शकाल. आणि तिथले जे नदी नाले आहेत इतके पाणी वेगाने वाहतं की त्याला क्रॉस करणं हे इम्पॉसिबल असतं. जर तुमच्याकडे तलाव असेल तरच तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि हा जो पिक्चर आहे हा अतिशय महत्वाचा आहे. हा ज्याला मी आता लालनी सर्कल करतो आहे याला K2 म्हणजे काराकोरम असं म्हटलं जातं. हे हिमालयाचं पाकिस्तानमध्ये असलेलं सर्वोच्च शिखर आहे. आणि पाकिस्ताननी जी भारताविरुद्ध लढाई सुरू केली आहे 1972 नंतर त्याला ऑपरेशन काराकोरम म्हटलं जातं. याचे 3 हिस्से K1 म्हणजे खालिस्तान, K2 म्हणजे काश्मीर आणि K3 म्हणजे बाकीचा भारत. इथे पाकिस्तान दहशतवाद हा निर्माण करत आहे. मस्को व्हॅली जिथून घुसखोरी करण्यात आली होती पाकिस्तानच्या सैनिकांनी, सियाचन ग्लेशियर याच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती आहे की केवढा ही जगातली सर्वात उंच अशी रणभूमी आहे.
आणि इथे मला आपल्या टीचर्सना एक सांगावं लागेल की मला इथे पुन्हा पुन्हा मेसेज दिसतो आहे की अनेकांना आत यायचं आहे, ते जे कंट्रोल आहे त्यांना आपण सांगू शकता की ते युट्यूब वरनं आत येऊ शकतात. तर माझ्या समोर तो मेसेज येत राहतो, तर त्यांना आपण मेसेज जरूर द्या की तुम्ही युट्यूब वरती आत या, जे दुसरे कोऑर्डिनेटर आहेत त्यांनी. ओके, सियाचिन ग्लेशियर. आता या भागाचं महत्व काय होतं? आता आपल्याला हे जे दिसतं आहे ही लाईन ऑफ कंट्रोल आहे, जिथे एलसी दिलेली आहे, ही आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल ही दिसते आहे, ही जी आहे ती. आणि इकडे जो आहे हा जो भाग आहे हा अर्थातच पाकिस्तानचा आहे, आणि खालचा जो भाग आहे इथून खालचा हा अर्थातच भारतीय भाग आहे कारगिलचा. आणि भारतातली महत्वाची गावं मश्को आहे, द्रास आहे, काक्सर आहे, कारगिल आहे, बटालिक आहे, तुर्तुक आहे, चोरबतला आहे. इथे या लढाया लढल्या गेल्या होत्या आणि तुर्तुक मध्ये माझी स्वतःची बटालियन 7 मराठा लाईट इन्फंट्री पण तिथे लढण्याकरता होती. आणि आजचं जे प्रेझेंटेशन आहे याच्यामध्ये आपण थोडक्यात हे सांगण्याचा प्रयत्न करू की लढाई नेमकी कशी झाली, शत्रूची ताकद किती होती, आपली ताकद किती होती, लढाईमधले वेगवेगळे हिरोज कोण होते, त्यांनी कशा प्रकारे शौर्य गाजवलं, याच्याविषयी आपण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करू. पहिले जमीन, युद्धभूमी. युद्धभूमीची जर तुम्हाला चांगली माहिती असेल तर तिथे लढणं हे किती डिफिकल्ट होतं हे आपल्याला कळू शकतं. तिथल्या उंची ही 9,000 फूट पासून तर 18,000 फूट एवढी होती. 9,000 फुटाच्या वरती झाडं नसतात, जंगलं नसतात, त्यामुळे इथे प्राणवायू हा खूप कमी असतो. इथले जे डोंगर असतात अतिशय खडकाळ, रगेड, रॉकी, माउंटनस. इथे सैनिकांना लपण्याकरता कुठल्याही जागा नसतात. तर तुम्हाला हल्ला करायचा तर उघड्यावरती हल्ला केला जातो. 6 महिने इथे कायमचा बर्फ पडलेला असतो. ॲक्लिमेटायझेशन म्हणजे या भागात जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला पहिले 9,000 फूट उंचीवरती येऊन 6 दिवस अभ्यास करावा लागतो. वेगवेगळ्या कसरती कराव्या लागतात. त्याविषयी तुम्हाला बनसोडे साहेब किंवा मला वाटतं गजानन माळी सुद्धा सैन्यामध्ये होते, ते तुम्हाला सांगू शकतील की ॲक्लिमेटायझेशन कसं केलं जातं. 9,000 फुटावरती ॲक्लिमेटाइज झालं की मग तुम्हाला 11,000 फुटावरती पाठवलं जातं. इथे पुन्हा 6 दिवस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि अभ्यास करावा लागतो. मग तुम्हाला 13,000 फुटावरती पाठवलं जातं. इथे अजून 6 दिवस तुम्हाला तयारी करावी लागते वेगवेगळ्या प्रकारची, ज्यामुळे तुमच्या शरीराची तयारी होते कमी ऑक्सिजन असलेल्या भागामध्ये लढण्याची. याला ॲक्लिमेटायझेशन म्हणतात. त्याला कमीत कमी 22 दिवस लागतात. इथले जे डोंगर आहेत अतिशय शिखरं खूप नॅरो आहेत, सुळके खूप नॅरो आहेत. इथे हालचाल करणं हे सोपं नसतं. खडकाळ भाग आहे. हा भाग आपण बघू शकाल की कसा खडकाळ आहे. बहुतेक ठिकाणी म्हणजे थोड्या सैनिकांना जाता येते. जे सैन्याची पूर्ण ताकद आहे म्हणजे एक पूर्ण बटालियन किंवा पूर्ण ब्रिगेड या भागामध्ये वापरता येत नाही. हे सुळके अतिशय सक्त आहे, अतिशय टोकदार आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आपल्याला वापरावी लागतात, जसं की हेलिकॉप्टर्स आहे, घोडे किंवा ज्यांना म्यूल्स म्हटलं जातं ते आहे. त्याच्याशिवाय इतर म्हणजे सर्वात महत्वाचं आहे आपल्याला आपलं सामान हे पाठीवरती घेऊन जावं लागतं. एक सैनिक जवळजवळ 20-25 किलो एवढं ॲम्युनिशन इतर सामान हे घेऊन जातो. आणि आपण या सैनिकांना बघत असाल इथले जे रस्ते आहेत ते किती म्हणजे धोकेदायक आहे हे आपण बघू शकाल. तर अशा प्रकारच्या विविध ट्रान्सपोर्टचा वापर इकडे केला जातो. आणि या भागामध्ये काश्मीर म्हणजे पाकिस्तानने खूप प्रयत्न केला होता दहशतवाद पसरवण्याचा, परंतु तो झाला नाही. कारण इथले जे लोक आहेत अतिशय देशप्रेमी आहेत. इथले जे डोंगर रांगा ज्या आहेत त्या अशा आहेत. ग्रेट वेस्टर्न हिमालयन रेंजेस ही एक प्रचंड मोठी एक रांग आहे. दुसरं आहे झंस्कार आणि या दोन्हीच्या मध्ये काश्मीर खोरं आहे. आणि याच्या पुढचा जो भाग आहे त्याला लडाख रेंजेस म्हटलं जातं. याच्यामध्ये लेह आणि कारगिल आहे. आणि याच्या पुढे जी आहे ती काराकोरम रेंजेस. सध्या जे आपलं चीनशी युद्ध जे चाललेलं आहे ते काराकोरमच्या आसपास चाललेलं आहे, याची आपल्याला कल्पना असावी. आणि त्याच्यानंतर मग सेंट्रल एशिया आणि इतर असे देश आहेत. तर आपण ज्यावेळेला या भागाकडे बघतो तर आपण बघा की जो भाग थोडासा डार्क केलेला आहे तो आपला आहे आणि वरती जो पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर आहे तो पाकिस्तानचा आहे. महत्वाची गावं कुठली? श्रीनगर, झोजिला खिंड, द्रास, कारगिल,
बटालिक, कलसी, लेह याला नॅशनल हायवे 1 अल्फा असं म्हटलं जातं. आणि या भागातला हा एकुलता एक रस्ता आहे. सपाटी भागामध्ये अनेक रस्ते असतात, पण इथे तसं नसतं. आणि हा सुद्धा रस्ता फक्त 6 महिने उघडा राहतो. आणि आता आपण एक प्रयत्न करतो आहोत की जी जोजिला खिंड आहे, जोजिला खिंडीच्या खालती आपण एक बोगदा निर्माण करायचा प्रयत्न करतो आहोत की ज्याच्यामुळे हा रस्ता पुढच्या 4-5 वर्षामध्ये 12 महिने हा उघडा राहील. तर इथे असलेले रस्ते जे आहेत हे अतिशय महत्वाचे असतात, कारण रस्त्याच्या शिवाय काहीही होऊ शकत नाही. पाकिस्तानला नेमकं करायचं काय होतं? पाकिस्तानचे त्यावेळेला जे मुख्य होते, नवाज शरीफ हे त्यांचे प्राईम मिनिस्टर होते, सध्या ते जेलमध्ये आहेत. जनरल मुशर्रफ हे त्यांचे लष्कर प्रमुख होते, ते सध्या लपलेले आहेत मिडल ईस्टच्या कंट्रीजमध्ये. त्यांना आता कोणी विचारत नाही, पण त्यावेळेला ते लष्करी प्रमुख होते. आणि त्यावेळेला भारताचे जे होते अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, जॉर्ज फर्नांडिस हे आपले संरक्षण मंत्री होते. आणि याच्याशिवाय काही वेळा श्री महाजन पण होते. आणि आपले जे सैन्य प्रमुख होते ते जनरल व्ही.पी. मलिक म्हणजे वेद प्रकाश मलिक हे आपले सैन्य प्रमुख होते. आणि पाकिस्तानची जी गुप्तहेर संस्था आहे ISI, त्यांचं ब्रीदवाक्य आहे ब्लीडिंग इंडिया बाय 1000 कट्स. म्हणजे भारताच्या अंगावरती लहान लहान घाव घालायचे, दहशतवादी कृत्य करून, आणि भारताची आर्थिक प्रगती कधी होऊ द्यायची नाही. आणि दुसरं त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे की गव्हर्नमेंट्स विल चेंज बट ISI विल नेव्हर चेंज इट्स स्ट्रॅटेजी ऑफ ब्लीडिंग इंडिया बाय 1000 कट्स. म्हणजे काहीही हो, ISI तुमच्याशी कायमचं लढत राहील. सरकारे येतील, सरकारे जातील, परंतु काही होणार नाही. आणि जिहाद करून काश्मीर त्यांना भारतापासून वेगळा करायचा आहे, तो होईल का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. परंतु जिहादचा प्रयत्न मात्र करत राहायचा. आणि याच्यामुळे ही जी लाईन ऑफ कंट्रोल होती तिथून पाकिस्ताननी घुसखोरी करायचं ठरवलं होतं आणि तुर्तुकमध्ये यायचं. वरती जो सियाचीन ग्लेशियर आहे त्याचा रस्ता जो आपला आहे तो पूर्णपणे कट केला जाईल. त्याच्यामुळे आपल्याला या सियाचीन ग्लेशियर मध्ये आपलं जे सैन्य आहे ते ठेवणं हे कठीण होईल. म्हणून हा रस्ता इथे कट करायचा. मग याच्याशिवाय दुसरा जो भाग आहे सियाचीनच्या शिवाय ते म्हणजे द्रास. इथून जर हा रस्ता जर कट केला त्याच्यामुळे काय होईल की कारगिल मध्ये आपलं असलेलं जे सैन्य आहे, म्हणजे हे जे मध्ये असलेलं सगळं जे सैन्य आहे, या सैन्याला त्यांची रसद पोहोचवण्याकरता, अम्युनिशन पोहोचवण्याकरता, राशन पोहोचवण्याकरता, अजून एक्स्ट्रा सैनिक आणण्याकरता कुठलाही रस्ता हा राहणार नाही. हे पाकिस्तानचं मुख्य एम होतं. आणि त्याकरता पाकिस्ताननी आपल्या सैन्याचा वापर केला. त्यांनी पहिले कांगावा केला की आम्ही दहशतवाद्यांचा वापर करतो आहोत, परंतु तसं नव्हतं. पाकिस्तानची नॉर्दर्न लाईट इन्फंट्री ज्याचे सैनिक आपण इकडे बघत आहात त्यांचा इथे वापर करण्यात आला. मात्र त्यांना जो ड्रेस आहे तो देण्यात आला दहशतवाद्याचा, म्हणजे सलवार कमीज, कॅप, दाढी वाढवणं, AK-47 रायफल कॅरी करणं. परंतु हे सगळे पाकिस्तानचे सैनिक होते. तर हे युद्धात नेमकं त्यांनी काय करायचा प्रयत्न केला आपण नंतर बघण्याचा प्रयत्न करू. हा रस्ता त्यांना थोडक्यात थांबवायचा होता. आणि हे पाकिस्तानचे सैनिक जे तिथे मारले गेलेले होते. आणि पाकिस्तानने 2 महिने घेतले आपल्या सैनिकांना तिथे आणण्याकरता. आणि त्याच्या नंतर ज्या वेळेला त्यांचे या भागात वेगवेगळ्या भागात त्यांनी घुसखोरी केली. हा भाग मी आपल्याला दाखवतो आहे. मारपोला आहे, काबुली गली आहे वगैरे, या ठिकाणी त्यांचे सैनिक आले होते. कारण या भागामध्ये आपले सैनिक हे नव्हते. मी जसं मगाशी म्हटलं होतं की आपले फक्त 3-3.5 हजार सैनिक ते असायचे. आणि बर्फ पडायला लागला की त्याच्यातले सुद्धा काही सैनिक जे वरच्या उंचीवरती असायचे, वरच्या पिकेट्स वरती असायचे, ते तिथून खालती यायचे. कारण त्यांना त्या भागामध्ये बर्फ पडत असताना राहणं हे जवळजवळ अशक्य होतं. तर म्हणून ही पाकिस्तानची अशी ही रणनीती होती. पाकिस्तानी कुठे त्यांनी नेमकं हे केलं तर हे आपल्याला दिसू शकेल की पाकिस्तानच्या ज्या 11 बटालियन्स आत आल्या, मस्को मध्ये आल्या, द्रास मध्ये आल्या, काक्सर मध्ये आल्या, बटालिक मध्ये आल्या. आणि नेमक्या आपण बघाल की 2-12 नॉर्दर्न लाईट इन्फंट्री आणि 19 फ्रंटियर फोर्स इकडे आलं. मग बाकीच्या 3 आल्या द्रास मध्ये, 4 आल्या तिकडे. सगळ्या मिळून या 11 बटालियन्स या
अशा होत्या. आणि पाकिस्तानचे जे कमांडोज आहेत स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे, ते सुद्धा तिथे काम करत होते. आणि आज आपल्याला माहिती पाहिजे की सध्या अफगाणिस्तानमध्ये युद्ध चालू आहे. अमेरिका तिकडनं परत जात आहे आणि तालिबान हे आता तिकडनं राज्यकर्ते बनण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेला आपल्याला लक्षात असायला पाहिजे की अशा वेळेला सुद्धा पाकिस्तानचे जे स्पेशल कमांडोज आहेत आणि पाकिस्तानी सैन्याचे 2-3 हजारहून जास्त सैनिक आज अफगाणिस्तान मधून लढत आहेत. अफगाणिस्तान मधून तालिबानच्या बाजूने लढतायत अमेरिकेच्या विरुद्ध. आणि असं म्हटलं जातं की जर तालिबान सत्तेमध्ये आलं तर हे जे हजारो तालिबानी दहशतवादी आहेत ते भारताच्या काश्मीरमध्ये येऊन पुन्हा एकदा दहशतवादाला पुनर्जीवित करू शकतात. तर ऑपरेशन विजय याच्याविषयी आपण आता बोलतो आहे. हे नाव दिलं होतं भारतीय सैन्याने या लढाईला. इथे पाकिस्तानच्या 11 बटालियन्स होत्या. आपल्या 2 डिव्हिजन्सनी इथे भाग घेतला. एका डिव्हिजन मध्ये 15,000च्या आसपास सैनिक असतात. म्हणजे 30,000 सैनिकांनी आपल्याकडनं भाग घेतला. इथे मोठ्या शस्त्रांचा म्हणजे रणगाड्यांचा काही वापर नव्हता, परंतु तोफांचा मात्र बोफोर्स तोफांचा वापर इकडे चांगला करण्यात आला. आणि हा प्रचंड डोंगराळ भाग असल्यामुळे इथे आपले मिसाईल्स असतात त्याचा काही फारसा फायदा नव्हता. एअरफोर्सला इथे काही फारसं करता आलं नाही. आणि यामध्ये आपल्याला ऍक्च्युअली हल्ला करून आपल्या पाकिस्तानी सैन्याला तिथून आपल्याला मारावं लागलं. आणि ज्या वेळेला हे युद्ध संपलं त्यावेळेला आपण आपल्या सैनिकांना त्यांच्या शौर्याकरता 4 परमवीर चक्र, 4 महावीर चक्र, 29 वीर चक्र आणि 22 सेना मेडल गॅलंट्री यांनी आपण त्यांना सन्मानित करण्यात आलं. तर सर्वात पहिले ही जी घुसखोरी झाली ही जी आपल्याला दिसते आहे, आपण बघा आपल्याला कुठे कुठे दिसते आहे की वेगवेगळ्या ठिकाणी घुसखोरी. ही माहिती आपल्याला मिळाली लेफ्टनंट सौरभ कालिया यांच्यामुळे. त्यांचं पेट्रोल या भागात गेलं होतं, त्यांच्यावरती पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला, त्याच्यामध्ये ते मारले गेले. परंतु त्यामुळे आपल्याला एवढं मात्र कळालं की पाकिस्तानने आपल्या या भागामध्ये घुसखोरी ही केलेली आहे. तर लेफ्टनंट सौरभ कालिया या युद्धाचे पहिले हिरो होते ज्यांच्यामुळे ही घुसखोरी ही उघडकीस आली. त्याच्यानंतर ज्या वेगवेगळ्या लढाया लढल्या गेल्या त्याच्याविषयी आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. असं म्हटलं जातं, ही इंग्लिश मध्ये म्हण आहे की ज्या वेळेला युद्ध होतं युद्धामध्ये 2 बाबी असतात. एक असतं सैनिक आणि दुसरं असतं ते सैनिक जे त्यांची जी शस्त्र. आणि असं म्हटलं जातं की युद्धामध्ये सर्वात महत्वाचे असतात सैनिक, त्यांचं शौर्य, आणि जे त्यांची शस्त्र असतात ही त्याच्यानंतर असतात. कारण शेवटी सैनिक जे असतात ते ऍक्च्युअली लढतात. आज चीनकडे ताकद पुष्कळ आहे, परंतु चीनचे सैनिक हे लढण्याकरता तयार नाही आहेत. म्हणून त्यांना जी दादागिरी करायची होती ती त्यांना लडाखच्या भागामध्ये करता आली नाही. तर सैनिकांचं शौर्य, त्यांचं नेतृत्व हे अतिशय महत्वाचं असतं. भारतीय सैन्याने आपल्या सैन्याचं अक्लेमेटायझेशन केलं, त्यांना या भागामध्ये आणलं. 2 डिव्हिजन म्हणजे 6 आणि 8 माउंटेन डिव्हिजन त्यांना इकडे आणलं. आणि मग असं ठरलं की पहिले आपण जे महत्वाच्या जागा आहेत म्हणजे द्रास, त्याच्यानंतर पटालिक, त्यानंतर काक्सर, त्यानंतर मश्को, इथे आपण लढाई करावी. कारण सगळ्या ठिकाणी जाणं हे एकाच वेळेला शक्य नव्हतं. तर कारगिल युद्धामध्ये जे सर्वात पहिले शहीद झाले ते होते कॅप्टन विक्रम बत्रा. यांना त्यांचे जे सैनिक होते त्यांना ते शेरशाह म्हणायचे. कारण आणि ते फक्त 18 महिन्यापूर्वी ते सैन्यात सामील झालेले होते. आणि त्यांनी युद्धात जायच्या पूर्वी सांगितलं होतं, या युद्धात मी भारताचा तिरंगा हा शत्रूच्या प्रदेशात जाऊन तिथे रोवून येईन किंवा माझं पार्थिव जे आहे ते भारताच्या ध्वजामध्ये लपेटून परत येईल. त्यांच्या कंपनीला .5140 आणि टोलोलिंग वरती हल्ला करण्याकरता सांगितलं होतं. आपल्याला .5140 दिसत असेल, हा ऍक्च्युअली नकाशा आहे. मी याच्या जास्त डिटेलमध्ये जात नाही. तर त्यांनी या लढाई करता ते तिथे गेलेले होते आणि त्यांनी तिथे पाकिस्तानच्या अनेक सैनिकांना तिथे मारलं. आणि 20 जूनला हे शिखर जे आहे ते त्यांनी त्यावरती कब्जा केला होता. आणि ज्या वेळेला त्यांनी तिथे कब्जा केला त्यावेळेला एक टीव्ही क्रू त्यांना भेटण्याकरता तिथे आला होता. आणि त्यांचा जो इंटरव्ह्यू आहे तो अतिशय प्रसिद्ध झाला होता. कारण त्यांना टीव्हीच्या क्रूनी विचारलं की तुम्हाला याच्या पुढे काय करायचं आहे. तर ते म्हणाले की ये दिल मांगे मोर, म्हणजे याच्या पुढे
.4875 किंवा जी इतर शिखरं आहेत त्यांच्यावरती मला जाऊन कब्जा करायचा आहे. आणि ज्या वेळेला ते लढाई करता गेले त्यांनी अनेक सैनिकांना मागे पाठवलं ज्यांची मुलं बाळ होते. ते म्हणाले की माझं लग्न झालेलं नाही, मी एकटा आहे, मी जातो. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते शिखर तर कॅप्चर केलं, परंतु कॅप्टन विक्रम बात्रा हे मात्र परत आले नाही. त्यांना त्या लढाईतलं पहिलं परमवीर चक्राने त्यांना गौरवण्यात आलं. त्यानंतर लेफ्टनंट विजयन थापर हे सेकंड राजपुताना रायफल्स मध्ये होते. घातक प्लटून नावाचा त्यांचा भाग होता. तिथून त्यांना ते काम करण्याकरता तिथे पाठवलेलं होतं. आणि विजयन प्लाटूननी टोलोलिंग शिखर कॅप्चर केलं. आणि त्याच्यानंतर त्यांचे जे कंपनी कमांडर होते मेजर आचार्य 2 राजदीपचे, त्यांना यामध्ये वीर मरण आलं. त्यांना महावीर चक्रांनी गौरवण्यात आलं. आणि हे याच्या पुढचं रॉकी नॉब आणि जे बाकीचे जे एरिया आहे तिथे जाण्याकरता विजयन थापर यांना पाठवण्यात आलं. आणि हे विजयन थापर यांचा हा शेवटचा फोटो आहे. ते आपल्याला इथे मध्ये दिसतात, जिथे सर्कल केलेला आहे. आणि त्यांची ती कंपनी राजदीपशी की जी लढाईला जायच्या आधी ती त्यांची जी माता आहे कर्णी माता, यांच्या समोर ती प्रार्थना करतायत की आम्हाला या लढाईमध्ये यश मिळू दे. आणि तिथे टोलोलिंगची लढाई जी आहे ही अतिशय घनघोर अशी ही लढाई झाली. इथे आपण खूपच आपलं रक्त आपलं इथे सांडण्यात आलं. आणि शेवटी आपण हा जो पॉइंट आहे हा जिंकला. यामध्ये बॅटल ऑफ 3 पिंपल्स मध्ये विजयन थापर ज्यांचा मृत्यू झाला. आणि त्यावेळेला त्यांचं वय हे फक्त 23 वर्षाचं होतं. आणि त्यावेळेला विजयन थापरनी लढाईत जायच्या आधी आपलं एक पत्र लिहिलं होतं आपल्या फॅमिली करता. त्यांनी सांगितलं होतं जर मी या लढाईत परत आलो नाही तर हे पत्र आपण माझ्या आई वडिलांना पाठवावं. विजयन थापर यांचे वडील कर्नल थापर हे सुद्धा सैन्यामध्ये होते आणि त्यांना ते पत्र दिलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी जे पत्र लिहिलं हे अतिशय प्रसिद्ध झालं होतं. ते कधी जर वेळ मिळाला तर आपण त्यांच्या शौर्याविषयी त्यांच्या पत्राविषयी कधी बोलू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी आपल्या वडिलांना म्हटलं होतं की आम्ही जिथे युद्ध लढलो आहोत त्या युद्धभूमीला तुम्ही नंतर जरूर भेट द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये हे युद्ध लढलेलो आहोत. आणि कर्नल थापर हे दरवर्षी 26 जुलैला या युद्धभूमीला भेट देतात. आज त्यांचं वय 84 वर्षाहून जास्त आहे. आणि इमॅजिन करा, कोणाला विचारा की 84 वर्षाच्या माणसाला जर अति थंड भागामध्ये 17-18 हजार फूट एवढं चढायचं असेल तर त्याला किती त्रास होऊ शकतो हे आपल्याला कळू शकेल. तर ते वडील अजून सुद्धा तिथे जातात. मग त्याच्या नंतरचे जे हिरो होते खालुबाग रिसलाईन मध्ये होते ते होते कॅप्टन मनोज पांडे. त्यांना काम दिलं होतं की तुम्ही याच्यावरती कॅप्चर करायचं. त्यांच्या जे 18 ग्रेनेडर्सचे जे अजून त्यांचे सहकारी होते त्यांचं नाव लेफ्टनंट बलवान सिंग, त्यांना या लढाईमध्ये महावीर चक्राने गौरवण्यात आलं. आणि त्याच्यानंतर मनोज पांडे यांना पाठवण्यात आलं. आणि जो रॉकी नॉब नावाचा जो एरिया होता त्यांना तिथे जायचं होतं. तिथे असताना कॅप्टन मनोज पांडेवरती खूप गोळीबार झाला, त्यांना गोळी लागली. परंतु त्यांनी नेपाळीमध्ये शेवटचं जे वाक्य म्हटलं होतं की ना छोडणू, म्हणजे त्यांना सोडू नका. आणि शेवटी मनोज पांडे तिथे शहीद झाले आणि त्यांना तिथे परमवीर चक्र या भारताच्या सर्वात मोठ्या शूरता पुरस्काराने गौरवण्यात आलं. एक आपले शिपाई होते ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव, यांच्या घातक प्लटूननी टायगर हिलवरती कब्जा केला. त्यात त्यांनी 4 दहशतवाद्यांना मारलं. त्याच्यामध्ये योगेंद्र सिंग सुद्धा मारले गेले अशी बातमी आली होती. परंतु नंतर ते अतिशय गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सोडवण्यात आलं. आणि आज ते जिवंत आहेत. आज ते सुभेदार मेजर आणि ऑनररी कॅप्टन आहेत. आणि योगेंद्र सिंग यादव ज्यांना त्यांच्या या घातक प्लटूनच्या शौर्याकरता तिथे परमवीर चक्रांनी गौरवण्यात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट हिरो होते 13 जम्मू आणि काश्मीर रायफलचे रायफलमॅन संजय कुमार. त्यांनी सुद्धा .4875 वरती आपला हल्ला केला होता आणि तिथे लढाई ते लढले होते. त्या युद्धात सुद्धा त्यांनी महापराक्रम गाजवला. तर आपण हे बघू शकाल की हे कसले जे सगळे युद्ध होते. कॅप्टन विक्रम बात्रा यांना आपण बघू शकाल. .470 हा जो होता त्याला आपण बघू शकाल. टायगर हिल जिथे लढाई झाली होती त्या टायगर हिलला आपण इथे बघू शकाल. आणि टायगर हिल हे अतिशय महत्वाची होती. ज्या वेळेला टायगर हिल वरती 13 जॅकरीफनी त्याला कॅप्चर केलं त्यावेळेला हे क्लिअर झालं की आता आपण ही जी लढाई आहे ही नक्कीच जिंकणार आहोत.
आणि 18 ग्रेनेडियर्स, 13 जॅकरिफ. आणि याच्यात सांगण्याचा एक महत्वाचा मुद्दा असा की 13 जॅकरिफचे त्यावेळेला कमांडिंग ऑफिसर होते कर्नल हुद्द्याचे, त्यांचं नाव होतं कर्नल जोशी. आज ते नॉर्दर्न कमांडचे मुख्य आहेत, लेफ्टनंट जनरल जोशी. आणि ते 26 जुलैला पुन्हा एकदा द्रासमध्ये त्यांनी या युद्धात ऍक्च्युअली भाग घेतला होता. या युद्धाच्या सगळ्या शूर जवानांना ते द्रासमध्ये श्रद्धांजली हे वाहणार आहे. तर योगेंद्र सिंग यादव आहे, रायफलमॅन संजय आहे, या सगळ्यांनी या भागामध्ये खूपच महापराक्रम गाजवला होता. त्याच्याशिवाय कॅप्टन अनुज नायर ज्यांनी .4875 वरती कॅप्चर केलं होतं, त्यात त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आलं. तर इथे जे युद्ध ज्या वेळेला संपलं त्यावेळेला असं दिसलं की या युद्धामध्ये जे पाकिस्तानचे सैनिक मारले गेले, त्यांनी जे अग्री केलं, त्यांनी जे स्वतःहून सांगितलं, ते 72 सैनिक मारले गेले, ज्यामध्ये 69 त्यांचे ऑफिसर्स होते, 76 कमांडो होते आणि 1000हून जास्त गंभीर जखमी झाले होते. परंतु नंतर नवाज शरीफ यांनी सांगितलं होतं की नाही, आमचं याच्या दुप्पट किंवा तिप्पट एवढं नुकसान या भागामध्ये झालं होतं. भारतीय सैन्याविषयी 576 आपले सैनिक इथे शहीद झाले आणि 1122 हे अतिशय गंभीररित्या जखमी झाले आणि त्यामध्ये आपले ऑफिसर्स हे 25 होते, जखमी झाले हे 57हून जास्त होते. आणि याच्यामध्ये एका गंभीररित्या जखमी झालेल्या ऑफिसर विषयी बोलणं हे गरजेचं आहे. त्यांचं नाव होतं मेजर DP सिंग. त्यांचे दोन्ही पाय उडून गेले होते माइन्स ब्लास्ट मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला कृत्रिम पाय लावले. आज पुण्यामध्ये आपल्याला कल्पना असेल की आर्टिफिशियल लिम्ब सेंटर आहे, तिथे ज्यांचे पाय जातात त्यांना कृत्रिम पाय लावले जातात. तर मेजर DP सिंग यांनी कृत्रिम पाय लावले आहेत आणि त्यानंतर ते एक ब्लेड रनर म्हणून वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मधून ते भाग घेतात आणि त्यात त्यांना अतिशय म्हणजे अनेक त्यांनी मेडल्स ही जिंकलेली आहेत. आणि या युद्धाचं जे स्मारक आहे आणि जे लोक ज्यांनी खूप लढले होते चांगलं, ज्यांना युनिट सायटेशन मिळालं, 18 ग्रेनेडियर्स, 2 जम्मू काश्मीर रायफल, 13 जम्मू आणि काश्मीर रायफल, 18 गढवाल, 8 सिख यांना युनिट सायटेशननी गौरवण्यात आलं. ज्यावेळेला आपण माझा परिचय करून दिला होता त्यावेळेला आपल्याला सांगितलं असेल की 7 मराठा लाईट इन्फंट्रीला सुद्धा 1999 साली माझ्या नेतृत्वाखाली युनिट सायटेशन मिळालं होतं आणि आम्हाला 18 गॅलंट्री अवॉर्ड, शूरता पुरस्कार हे मिळालेले होते. आणि याच्यानंतर जी पर्सनल गॅलंट्री अवॉर्ड देण्यात आली ती होती परमवीर चक्र 3. पहिले 3 होती, मग नंतर 3ची 4 झाली. महावीर चक्र 4, वीर चक्र 29, सेना मेडल गॅलंट्री 52 इतकी अवॉर्ड ही देण्यात आली. तर ही जी कारगिलची जी लढाई होती ही एक यंग सोल्जर्सची लढाई होती. इथे नेतृत्व गुणाला फार किंमत होती, इथे तंत्रज्ञानाचा वापर नव्हता. ही एक पाषाण युगातली लढाई होती. इथे केवळ शौर्य, धैर्य, टीम स्पिरिट, बटालियनचं स्पिरिट याच्यावरती ही लढाई लढली गेली. आणि इथे आपण प्रचंड प्रमाणामध्ये रक्त हे सांडलं आणि या रक्त हे सांडल्यामुळे जी एक फेमस कविता आहे की या सैनिकांनी आपल्या आज करता त्यांचं उद्या दिलं, म्हणजे फॉर आवर हू गेव देअर टुडे फॉर आवर टुमॉरो. तर या सगळ्या सैनिकांना आपण नमन करायला पाहिजे. आणि आता आपल्याला काही परमवीर चक्र विजेत्यांचे फोटो दिसतील, विक्रम बात्रा, मनोज पांडे, यादव वगैरे. महावीर चक्र आचार्य, राजेश कुमार अधिकारी, विवेक गुप्ता, अनुज नायर. पुन्हा महावीर चक्र कॅप्टन शेरिंग, कॅप्टन नेद्रुज, लेफ्टनंट कर्नल विश्वनाथन, सुभेदार बहादूर सिंग, सुभेदार लोंगझो, कॅप्टन विजयन थापर. याच्याशिवाय सुभेदार रणधीर सिंग, हवालदार कलकत, हवालदार मदनलाल, हवालदार सुलतान, हवालदार राजकुमार, नायक गणेश. आणि हे सगळे जे शूरवीर होते आपल्याला दिसू शकेल की हे सगळे शूरवीर भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये आले होते. तर आजचं हे जे आपलं प्रेझेंटेशन आहे या सगळ्या शूरवीरांना आपण सादर समर्पण करतो आहोत. आणि आता मी पुढच्या 2 मिनिटात थांबणार आहोत. त्याच्यामध्ये मला आपल्याला एक शेवटचा मेसेज असा द्यायचा आहे की द्रासमध्ये ज्यांचं एक वॉर मेमोरियल आहे तिथे 26 जुलैला एक मोठा कार्यक्रम होतो, त्याला टीव्ही वरती म्हणजे पूर्णपणे दाखवलं जातं. तिथे आपण एक टुरिस्ट म्हणून जाऊ शकतो. तर तिथे गेलं तर आपल्याला सगळी ती आजूबाजूची शिखरं दिसतात जिथे भारतीय सैन्य लढलं होतं.
आणि ते बघितलं की आपलं मस्तक जे एकदमच आपण लगेचच या शहीदांसमोर नतमस्तक होतो. आणि लक्षात असायला पाहिजे की या सैनिकांच्या शौर्यामुळे आज आपला जो देश आहे तो सुरक्षित आहे. तंत्रज्ञान किती पण आलं, किती पण मोठं आलं, तरी पण शेवटी सैनिक लढणारा जो आहे हा अतिशय महत्वाचा राहतो. आज देशासमोर अनेक धोके असतात, परंतु जर आपल्याला सैनिक सक्षम सैनिक जसे गरजेचे आहेत, तसंच आपल्याला देशभक्त आणि देशप्रेमी नागरिक सुद्धा तेवढेच जास्त महत्वाचे आहेत. आपण एक प्रश्न विचारायला पाहिजे की मी देशाकरता रोजच्या जीवनामध्ये काय करू शकतो. म्हणजे सैन्यात भरती होणं हा एक भाग झाला, परंतु आपण जरी इतर कुठल्या तरी इतर करिअर्स मध्ये गेला तरी देशाकरता आपण पाणी वाचवू शकतो, देशाकरता वीज वाचवू शकतो, देशाकरता डिजिटल पेमेंट करू शकतो, देशाचे कान आणि डोळे बघून आपल्या भागामध्ये कुठली गंभीर घटना घडणार नाही याची काळजी घेऊ शकतो. आपल्या आजूबाजूला जर कोणी कमी घटक असतो त्यांना मदत करू शकतो. आताच कोकणामध्ये पाऊस पडलेला आहे, पूर आलेला आहे, त्यांना आपण थोडी आर्थिक मदत, इतर मदत करू शकतो. करायला रोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणून जर आपण मी देशाकरता काय करू शकतो हे जर विचारलं तर आपण देशाला मोठं किंवा महान होण्यामध्ये मदत नक्कीच करू शकतो. आणि कारगिल युद्ध संपलं, आता सध्याची परिस्थिती काय आहे? सध्या चीन आपल्या विरुद्ध लढतो आहे, पाकिस्तान आपल्याला त्रास देतो आहे. म्हणजे कारगिलमध्ये आपण 550 सैनिक गमावले, परंतु आज सुद्धा प्रत्येक वर्षी 550हून जास्त भारतीय सैनिकांचं रक्त हे सीमेवरती सांडलं जातं, हे आपल्याला लक्षात पाहिजे. कारगिल हे आपलं दरवर्षी होतं. फक्त कारगिल एक युद्ध होतं, आता दहशतवाद आहे, हायब्रिड वॉर आहे, इतर प्रकारची जे युद्ध आहे ती सध्या चाललेली आहे. तर मला वाटतं म्हणून आपण सगळ्यांनी या युद्धामध्ये सैनिक हे बनणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर मला वाटतं मी माझं हे जे सादर समर्पण आहे इथे थांबवतो आणि आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करतो की सध्या पाकिस्तान तर खूप म्हणजे कमी हे करतो आहे, परंतु चीन विषयी आपलं वेगवेगळ्या स्तरावरती युद्ध चालू आहे. त्याला आम्ही हायब्रिड वॉर म्हणतो, त्याला आम्ही अनरिस्ट्रिक्टेड वॉर म्हणतो. मी माझं जे वेळेची कमी असल्यामुळे मी आपल्याला शॉर्ट मध्ये सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु मी माझी युट्यूबची जी लिंक होती ती आपल्या कुलकर्णी सरांच्या बरोबर आणि बनसोडे सरांच्या बरोबर शेअर केलेली आहे. ती आपल्याकडे जरूर जावं, कारण आता युद्धाचं जे स्वरूप आहे ते बदली होत आहे. म्हणजे आपण त्या प्रश्न विचारला की पुन्हा कारगिल सारखं युद्ध होऊ शकेल का, तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की कारगिल सीमेवरती जिथे पहिले एक ब्रिगेड म्हणजे 5000 सैनिक होते, तिथे आता एक डिव्हिजन म्हणजे 15000 सैनिक आहेत. तिथे युद्ध होणं हे शक्य नाही. लडाखमध्ये जिथे एक डिव्हिजन होती तिथे आता 2 डिव्हिजन तयार झाले, म्हणजे दुप्पट सैनिक वाढलेले आहेत. कारगिल सारखं पारंपरिक युद्ध होण्याची शक्यता ही फार कमी आहे, परंतु चीन मात्र आपल्याला इतर विविध प्रकारे हा त्रास देत राहील आणि अनरिस्ट्रिक्टेड वॉर चीनचं जे आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती होणं हे गरजेचं आहे. तर मला वाटतं मी आता इथेच थांबतो आणि जर काही आपले प्रश्न असतील, काही हे असतील तर ते आपण घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर मी काही प्रश्न घ्यावेत का? मला इथे चॅट बॉक्सला जरा हायलाइट करू दे की मला चॅट बॉक्स हा दिसत नाहीये. चॅट बॉक्स कडे मी कसं जाऊ? हा, आता चॅट बॉक्स दिसायला लागला मला. ओके, जर काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू शकता, परंतु सध्या तरी मला चॅट बॉक्स मध्ये काहीच प्रश्न हे दिसत नाहीये. तर म्हणून मला वाटतं की मी आता आपलं फक्त माझं जे बोलणं आहे हे सध्या बंद करतो आणि काही जर प्रश्न विचारायचे असतील किंवा काही सांगायचं असेल तर आपण ते करू शकतो. फक्त एकदा मला दोघांचे चेहरे बघायची इच्छा होती. एक तर कॅप्टन साहेब ज्यांनी मला बोलवलं, बनसोडे साहेब, त्यांना जरा हायलाइट करा. त्यांचा चेहरा मी बघितला नाही. आणि दुसरे आनंद कुलकर्णी. ओके, बनसोडे साहेब दिसले. बनसोडे साहेब राम राम. ओके, आणि अनंत कुलकर्णी, त्यांना जरा जरूर त्यांना एकदा हायलाइट करा कोणतरी. त्यांचा चेहरा मी बघितला नाहीये, नाहीतर मग सगळं बोलणं त्यांच्याशी झालं आणि त्यांचा चेहरा सुद्धा ओळखीचा नाही. अजून दिसला नाहीये. बरं, बघू, प्रयत्न करू नंतर. ओके, चला. तर मला वाटतं मी इथे थांबतो. तर काही प्रश्न असतील तर आपण ते व्हर्बली विचारू शकता. आता जे संयोजक आहेत त्यांना मी माझं हे जे आहे ते हँड ओव्हर करतो. ओके, धन्यवाद सर. जर कोणाचे काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात, जर नसतील तर आपण पुढे चलू. मी माननीय प्राचार्य डॉक्टर सुलभा विधाते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत
व्यक्त करावे. सर नमस्कार. नमस्कार. आमची जी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आहे, या शाळेची स्थापना आज मुळी अशा उदात्त हेतूने झालेली आहे की सक्षम महिला अधिकारी सैन्य दलामध्ये रुजू व्हाव्यात. आणि आत्ता या वर्षी आम्ही रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत. या शाळेचा जो मूळ हेतू आहे की सक्षम महिला अधिकारी निर्माण करायच्या, तर त्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे योग्य प्रकारचं सैनिकी प्रशिक्षण या मुलींना मिळणं, ते तर शाळा करतच आहे. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवर जे अधिकारी लढले आहेत त्यांचे अनुभव कथन, त्यांचे अनुभव ऐकणं. आणि त्या दृष्टीनेच या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं होतं. तुम्ही ज्यावेळी अनुभव तुमचे सांगत होता त्यावेळी आमच्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते की प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय करावं लागतं हे आमच्या कॅडेट्सने ऐकलं. तुमच्या या अनुभवातून ते नक्कीच प्रेरणा घेतील आणि या रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करताना हे अनुभव आम्हाला ध्येय पंथेची चालती पाऊले याप्रमाणे मार्गदर्शक ठरतील यात शंकाच नाही. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी श्री अद्वैत जगदाने सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद सर. नमस्कार. खरं तर भारतीय सैन्याच्या बाबतीमध्ये किंवा भारतीय लोकांच्या स्वभावाचं वर्णन तुकाराम महाराजांनी फारच सुंदर त्यांच्या अभंगामध्ये केलेलं आहे. मऊ मेनाहुनी विष्णुदास आम्ही, कठीण वज्रासी भेदू ऐसे, भल्यासी देऊ कासेसी लंगोटी, नाथाळ्याच्या माथी काठानु काठी. आणि अशीच काठी भारतीय सैन्यानं कारगिल विजयामध्ये पाकिस्तानच्या माथी मारलेली होती. या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांनी आपला अत्यंत बहुमूल्य असा वेळ आपल्याला देऊन योग्य त्या प्रकारे आज कारगिलच आपल्या समोर उभं केलं. आणि या उभं राहिलेल्या कारगिलमध्ये आपल्या सर्वांच्या लक्षात आलं की किती कठीण, प्रतिकूल आणि अत्यंत शूरवीरतेने आपलं सैन्य त्या ठिकाणी लढलं असेल. अशा या सर्व सैनिकांना माझा त्रिवार वंदन, त्रिवार सलाम. या कार्यक्रमासाठी शाळा समितीच्या अध्यक्षा माधवीताई मेहेंदळे मॅडम या आवर्जून उपस्थित आहेत. शाळेच्या महामात्रा डॉक्टर मानसी भाटे मॅडम या देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी जे युट्यूबचं विशेष सहकार्य लाभलं ते आमच्या महामात्रा डॉक्टर नगरकर मॅडम, श्री गणेश जठ्ठार सर गरवारे कॉलेज मधले संगणक विभागाचे सदस्य आहेत. त्याचबरोबर शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सुलभा विधाते मॅडम, सैन्य प्रशिक्षक विभाग ज्यांनी हा कार्यक्रमाचं अत्यंत नेमकं आयोजन केलं आहे त्यात श्री माळी सर, श्री बनसोडे सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सैनिकी शाळेचा सर्व परिवार, त्याचप्रमाणे श्री रविराज थोरात सर, या सर्वांचे या कार्यक्रमाच्या वतीनं आभार मानतो. याचबरोबर आमचे पालक, विद्यार्थी हे देखील या कार्यक्रमाला युट्यूबच्या माध्यमातून उपस्थित आहेत, त्यांचे देखील आभार मानतो. अनेक काव्याच्या छोट्याशा पंक्ती आहेत त्या वाचून मी कार्यक्रमाचा समारोप करायला जाईल. प्रियतम आमुच्या मायभूमीवर वक्रदृष्टी कुणी कराल तयावर, खडगा मागुनी खडगाचे ते होतील घोर प्रहार. आम्ही उपासक जरी शांतीचे, पूजक नीती तरी स्वातंत्र्याचे, कधी न साहू परचक्राते करी घेऊ तलवार. वीर प्रसूही माय आमुची, वाटे प्राणाहून मोलाची, रक्षणासाठी मारून आम्ही पुन्हा घेऊ अवतार, पुन्हा घेऊ अवतार. कारगिल मध्ये शहीद झालेले माझे सर्व सैनिक बांधव याच आशेने की पुन्हा एकदा या मायभूमीसाठी अवतार घेऊ म्हणून शहीद झाले असतील, त्यांच्या या शहीदला आवर्जून सॅल्यूट मारतो आणि या ठिकाणी माझं आभाराचं काम थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद जगदाने सर. खरंच आजचा विषय जितका मोठा होता त्याच दर्जाचे आपल्याला प्रमुख अतिथी लाभले आहेत. पुन्हा एकदा मी ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व विद्यार्थिनी, पालक, सैनिकी परिवारांचे सर्व घटक या सर्वांचा मी आभार मानतो. खरंच सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं आहे ते सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींना प्रेरणादायी ठरेल आणि ते त्यातून काहीतरी देशभक्तीसाठी करतील, देशासाठी करतील असं मी मानतो. आणि हा कार्यक्रम येथेच संपन्न झाला असे जाहीर करतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद. जय हिंद. जय हिंद सर. धन्यवाद.
जय हिंद सर. जय हिंद. कुलकर्णी सर.